तुमचं नाव काय? आशाबाई आहे का? आशाबाई मारनोर. नारनोर. जे माग नांदूर फाट्याला तुमच्या मुलाला डांबून मारहाण केली, तुमच्या मुलाचं नाव काय ते? ज्ञानेश्वर. काय करत होता तो त्यांच्याकडं? गाडी बरं. उगल मुगलेच्या. हां. बरं, त्यांनी जे डांबून ठेवून मारहाण केली त्याच्या मागचं काय कारण आहे? ते पैसे मागत होते. कशासाठी? 2 लाख रुपये भरपाई द्या म्हणतो. कशाची भरपाई? ती गाडीची नुकसान झालेली. काय नुकसान झालं तो? त्यांची गाडी पलटली म्हणून गाडी पलटली झाली. मग तुमच्या पोराकडे लायसन नव्हतं का? होता ना. मग आमच्या पोराकडे होतं 10 टायरचं. मग किती? सरला जमत नव्हतं. अच्छा, छोट्या गाडीचं लायसन होतं त्याच्याकडं. किती दिवस डांबून ठेवलं होतं त्याला? 3 दिवस. मग कुणी सोडलं ते? ते तुम्ही मामाने सोडलं. नेकनूर पोलिसांनी सोडलं. नेकनूर पोलिसांनी सोडलं. नेकनूर पोलिसाच्या ताब्यातून ज्ञानेश्वर मारनोरला कुणी घेतलं ताब्यात? तुम्ही सोडलं ना. नाही, धोत्र्याचा पोर बालाजी बालाजी शेरकर. बालाजी शेरकरनी हां, त्याने सोडलं. त्यांनी गावाकडे मुक्कामी नेलं धोत्र्याला आणि दुसऱ्या मध्ये बसमध्ये बसून दिलं. मग पुढं काय झालं? मग घरी आला. ते घरी आल्यामुळे त्याच्या जीवाला टेन्शन आलं. मग त्याच्या जीवाचा त्याने आत्महत्या केला ना. त्याने आत्महत्या केली. म्हणजे त्याला मारहाण केली. तुम्हाला काही वळ गिळ अंगावर दाखल होते का त्यांनी? दाखवले होते ना. काय म्हणत होता तो? मारलं म्हणे, माझ्या अंगावर हिरा पिवळं तर मारलं. पैसे द्यायचेच म्हणत होता त्यांचे. हा ना. मग ते म्हणे ना मागते ते पैसे मम्मी. हां एवढे पैसे मागते म्हणे 2 लाख रुपये. बरं, आता ह्या घटना घडून किती महिने झाले? 4 महिने. 4 महिने झाले. अजून काही आरोपीला अटक नाही, काही नाही. तुमच्याकडे पोलिसांनी काही चौकशा केल्या नाही? काहीच नाही. बरं, मग आता जर समजा SP ऑफिसला जर बीडचे आपण आता नवीन साहेब आले तर त्यांच्याकडं आपण जर तक्रार घेऊन गेलो तर तुम्ही तिथं साहेबाशी बोलतान का? बोलन ना. काय झालं? कमिशनर चांगले साहेब आले, आता नवीन बदलून आले. ते पहिले जुने साहेब गेले तर ते तुम्हाला निश्चित न्याय मिळून देतं ना. आणि तुमच्या पाठीमागं धनगर समाज आणि ड्रायव्हर समाज, म्हणजे धनगर समाज म्हणजे तुमचा समाज, आमचा समाज आणि ड्रायव्हर समाज हे तुमच्या पाठीशी राहील. बरं ना. बाकी समाजात बी ज्यांच्या अंगी माणुसकी आहे, ज्यांच्या डोक्यात राजकारण नाही आहे, तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीशी उभा राहतील. कारण तुमच्यावर अन्याय झालेला आहे. तुमच्या पोराला 3 दिवस डांबून मारहाण केलेली आहे आणि परत तो तुमच्या पोराला धमक्या देत होता. माझं त्याचं उगल मुगल्यात सुद्धा बोलणं झालेलं आहे की मी पैसे सोडणार नाही. 2 दिवस. पण गेवराई पोलीस स्टेशनचे PI बांगर साहेब यांनी तुम्हाला न्याय दिला नाही. बीडचे SP अविनाश बारगळ साहेब यांनाही बी तुम्ही निवेदनं दिले. संतोष